नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना खुशखबर। संजय गांधी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारने नवीन जी.आर. काढला आहे आणि या जी.आर. नुसार 2 महिन्यांचे पैसे आता या ठिकाणी सरकारने मंजूर केले आहेत आणि हे 2 महिन्याचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात मिळणार आहे। मग या जी.आर. मध्ये काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यानुसार आता हे पेमेंट किंवा हे पेन्शन लगेच अदा करण्यात येणार आहे, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात येणार आहे। तरी मग या जी.आर. मध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे ती सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे या योजनेविषयीचे महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात, ते आपल्याला लगेच मिळतील। तर चला तर मित्रांनो, बघूयात या जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण करण्याबाबत असं बघा, परत बघा एकदा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा जी.आर. आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 10 डिसेंबर 2024 रोजी हा जी.आर. काढण्यात आलेला आहे मित्रांनो। त्यानुसार मग या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण आता बघूया। मग या ठिकाणी आपण बघू शकता की सन 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी 300 कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। म्हणजे पूर्ण आर्थिक वर्षासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमाती या कॅटेगरीसाठी, मग त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जी रक्कम आहे ती 195,28,44,500 इतका निधी या ठिकाणी शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांना वितरित करण्यात आला आहे। म्हणजे एवढा 195 कोटी निधी हा जिल्हाधिकारी कार्यालय यांना पाठवण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी 46,82,12,689 रुपये एवढा इतका निधी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्रांप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे। तसेच मासिक वितरणपत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व कॅटेगरीमधील जे काही असतील अनुसूचित जमाती, सर्वसाधारण गट, या सर्व लाभार्थ्यांना हे पैसे आता या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी हा निधी लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात हा पैसे जमा झालेले आहे। आज हे पैसे जमा झाले आहे। उद्यापासून सर्व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे येतील। मित्रांनो, आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंतचे सर्वांना पैसे मिळालेले होते, मग आता ऑक्टोबरचे पैसे हे डीबीटीने येणार होते। मग त्या संदर्भात शासन निर्णयामध्ये महत्त्वाची सूचना दिलेली आहे। तर डीबीटीने येणार की जुन्या प्रणालीला येणार, तर बघूया शासन निर्णयामध्ये जी.आर. मध्ये काय सांगितलं आहे। तर या ठिकाणी आपण बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही अजून सुरू आहे। सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे-नोव्हेंबर 2024 पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण बीम्स प्रणालीवर करण्यात येत आहे। परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे-डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डीबीटी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। या ठिकाणी बघा, आता मागच्या सप्टेंबरमध्ये निघाला होता, तेव्हा सप्टेंबर महिन्यापर्यंत जुन्या प्रणालीने वाटप करण्यात यावे असं सांगितले होते, परंतु या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर
ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्याचे जे पैसे आहे ते पैसे आता जुन्या पद्धतीनेच वाटप करण्यात येणार आहे। कारण की मित्रांनो, आपल्याला सप्टेंबरपर्यंत सर्वांना जवळपास पैसे मिळालेले आहे। ज्यांना मिळाले नसतील त्यांना आता मिळतील, परंतु आता सप्टेंबरपर्यंत मिळाल्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पगार हा जुन्या पद्धतीने म्हणजे आधी जसे पैसे जमा होत होते तसेच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आणि डिसेंबरपासून तुमचे जे पैसे आहे ते डीबीटी पोर्टलद्वारेच लावलाय बघा, म्हणजे हे पुढचं जे पेमेंट जानेवारीमध्ये होईल ते डीबीटी पोर्टलद्वारेच या ठिकाणी करण्यात येणार आहे, अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। त्यामुळे मित्रांनो, या सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्रमांक 3 न्यू CO कोड वर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यांनी वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील बघा तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे। सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकारी कार्यालयांनी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आलेले आहे। म्हणजे त्यांनी जे माहिती दिली आहे त्यानुसार ते कळवण्यात आलेले आहे। मग हा निधी लवकरात लवकर खर्च करण्याचा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे आणि खर्च करून त्याचा लेखाशीर्ष त्या ठिकाणी वर कळवण्यात यावे, किती खर्च झाले किंवा किती नाही, त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात यावे असं सांगितलेलं आहे। मग अशा पद्धतीने महत्त्वाचा हा GR आहे। 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या या GR मधून कळाल्या की आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे या ठिकाणी आलेले आहे आणि जुन्या पद्धतीनेच हे पैसे आपल्या खात्यावर येणार आहे आणि डिसेंबरचे पैसे हे डीबीटीद्वारे येणार आहे। ही महत्त्वाची माहिती या GR मधून आपल्याला कळलेली आहे। आणि पुढील महत्त्वाची जी माहिती आहे तर या ठिकाणी बघू शकता, त्यांनी सांगितलेलं आहे की खाली विवरणपत्रामध्ये या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी पैसे दिलेले आहे की किती पैसे आहे। मग मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर हा कोकण विभाग, नाशिक विभाग बघा या ठिकाणी पैसे दिलेले आहे, पुणे विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग अशा प्रत्येक विभागानुसार जिल्ह्यानुसार या ठिकाणी हे पैसे त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केलेले आहे 10 डिसेंबर रोजीच। म्हणजे 2 ते 3 दिवसात आपल्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होतील। आजची 12 तारीख आहे, म्हणजे उद्यापासून जवळपास हे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। मित्रांनो, आधी पैसे आलेले नव्हते, जर ज्या ठिकाणी आलेले ते काही यांचे तर त्या ठिकाणी ते वाटप कसे करायचे, डीबीटीने करायचे का जुन्या पद्धतीने करायचे या संभ्रमात अधिकारी होते, त्यामुळे अजूनपर्यंत ही वाटप झालेली नव्हती। आता या GRने स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता नोव्हेंबरपर्यंतचे जे पैसे आहे ते सगळे कशाने वाटप करायचे, ते डीबीटी पोर्टलद्वारेच आपल्याला वाटप करायचे आहे। त्यामुळे मित्रांनो, आता तुमच्या पेन्शन येण्याचा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तुम्हाला आता हे पैसे 1 ते 2 दिवसात मिळायला सुरुवात होणार आहे। अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। जर आपल्याला काही माहिती हवी असेल, काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। आणि या ठिकाणी पेन्शन कधी मिळणार, पगार किती मिळणार, तर या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे, तुम्हाला कळलं की हे पेन्शन आता GR आल्यामुळे 2 ते 3 दिवसात आपल्याला मिळणार आहे। हे पैसे आता या ठिकाणी अकाउंटला आलेले आहे या ठिकाणी, त्यामुळे पैसे आता लगेच मिळणार आहे। तरी आणखी कमेंटमध्ये जर तुम्हाला पैसे मिळाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा पगार जमा झाला असेल तर, कारण की इतर लाभार्थ्यांनाही त्याची माहिती मिळेल। आणि अशाच पद्धतीने आपण नवीन अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।